तो मला कोणत्या पद्धतीने दबाव आणतोय, तो कोणाला भेटतोय, तो कोणत्या पद्धतीचं राजकारण करतोय, त्याचं त्यांनी करावं. त्याला ते लगलाभ आहे. मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचं गरज नाही. तर तुम्ही जिल्ह्याचे उपाध्यक्ष होतात, तुमची कामं अगणित पाहिजेत. तुमचे जर का करोडो रुपयाचा 110 काय बोलतात ते, काय हजारो कोटीचा तोंडाला येईल ते बरळतात ती लोक. तसं काय तर काय चित्र कुठं काय दिसतच नाही लोकांना. आता जी पाण्याची टाकी तुम्हाला दाखवली, त्याला नळ किती होते? 5-6 नळ होते. म्हणजे याचा अर्थ तेच आहे ना, का घरामध्ये तर पाणी नाही. दाखवलं असतं तर घरातला एखादा नळ दाखवला असता, दुसऱ्या घरातला एक नळ दाखवला असता. काम करणारा नेता नाहीये, हा काम काढणारा नेता आहे. एवढं मी या माध्यमातून. नमस्कार, मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता संपलेला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवार प्रचार करताना आपल्याला दिसत होते. 2 दिवसानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि 9 तारखेला मतदारांनी कुणाला कौल दिला आहे याचं चित्र स्पष्ट होईल. खालापूर तालुक्यातील काही जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे जे गण आहेत ते खरं तर खूप चर्चेत आहेत. त्यापैकीच एक खाणाव पंचायत समितीचा गण आहे, ज्या गणातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे पंचायत समितीची निवडणूक लढत आहेत. खरं तर विधानसभेच्या दारापर्यंत किंवा आमदारकीच्या शर्यतीत असलेला एक माणूस पंचायत समितीची निवडणूक लढतोय, त्यामुळं या मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे भाई शिंदे सारख्या एका मोठ्या नेत्याला भूषण पाटील सारख्या एका सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठं आव्हान दिलंय आणि त्यामुळेच हा मतदारसंघ चर्चेत आहे. या मतदारसंघातील लढाई नेमकी कशी असेल, भूषण पाटील यांनी केलेला प्रचार कशा पद्धतीने होता आणि भविष्यात त्यांची रणनीती काय असेल, विकासाच्या त्यांच्या संकल्पना कशा असतील किंवा भाई शिंदे यांच्यासारखं मोठं आव्हान ते नेमकं कसं परतवून लावणार आहेत, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत भूषण पाटील. भूषणराव, प्रचार आता संपलाय, शेवटच्या टप्प्यात होता, पण उद्याचाच एक दिवस आहे, परवा मतदान होतंय. काय वाटतं, कशा अपेक्षा आहेत, काय नक्की मनामध्ये भावना आहेत? लोक आम्हाला भरभरून मतदान करतील यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतीही शंका असण्याचं कारण नाही. पण मी तुम्हाला आवर्जून सांगेल की या गणामधून माझी सीट्स पहिले, म्हणजे मी इच्छुक उमेदवार होतो, माझे पहिले बॅनर तिथं झळकले होते की मी या गणातून इच्छुक आहे म्हणून. जेव्हा त्यांना समजलं का हा भूषण पाटील इच्छुक आहे, तर त्यांना कुठेतरी वाटलं असेल का मनामध्ये ह्या पोराला मी सहज हारू शकतो. तेव्हा ते ह्या पंचायत समितीसाठी इच्छुक झाले. ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. माझं असं म्हणणं होतं की जर का ते खरोखर आमदारकीचा चेहरा होते किंवा जिल्हा उपाध्यक्ष जो म्हणजे मंत्रिपदाचा ज्याला दर्जा असतो त्या टाईपचं पद त्यांनी भोगलं होतं, मग एवढा मोठा माणूस जिल्हा परिषद तरी त्यांनी लाडवायला पाहिजे होती. पण असं न करता त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल ही त्यांची मला असं वाटतंय वाढली असेल आणि याला सहजच हारू शकतो आपण, आणि त्याच कॉन्फिडन्स लेवलनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्यांनी ही सीट घेतलेली आहे. त्यामुळे आता गेले काही दिवस तुम्ही प्रचार करताय, तुम्ही जसं म्हणला तसं सुरुवातीपासून तुम्ही या मतदारसंघात लढण्याची तयारी सुरू केली होती. भूषण पाटील हे नाव सुरुवातीपासूनच लोकांच्या समोर होतं. भाई शिंदेची एंट्री नंतर झाली. आता जो काय त्यांचा कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स कायम असेल असं वाटतंय का? कारण तुम्ही लोकांच्या समोर गेलात, लोकांनी तुम्हाला चांगला असा प्रतिसाद दिलाय, त्यामुळं तुम्हाला काही अपेक्षा असतील निकालाच्या बाबतीत किंवा लोक कशा पद्धतीने मतदान करतील याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. त्यामुळे तो जो काही कॉन्फिडन्स आहे भाई शिंदेचा तो कायम असेल असं वाटतंय का? कसं आहे, ते शेवटी शिंदे गट याचं काम करतात, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतोय. आम्ही जेव्हा प्रचारात उतरलो तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सामोरे जात होतो. पण आमचं सर्व कार्य बघून जर का तुम्ही कर्जतचा रिझल्ट बघितला तेव्हा तिथं परिवर्तन विकास आघाडी स्थापन झाली आणि तीच परिवर्तन विकास आघाडी आमच्यासारख्या तरुणाला हे काहीतरी करू शकतात हे नेत्यांना पण त्यांच्या वाटलं असावं आणि मग ते आम्हाला जोडले गेले. त्याच्यामुळं मग आमची ताकद ही दुप्पट झाली. कालचा जो छोटेखानी आपली सभा झाली, कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये माननीय श्री सुरजी तटकरे साहेब आले होते आणि तेव्हा किशोरभाई असतील शेका पक्षाचे सरचिटणीस, त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळं मग आमची ताकद ही नक्कीच आता या गणामध्ये आतकरगाव गटामध्ये
वाढलेली तुम्हाला दिसत आहे. पण आम्ही असं कोणतं ध्येय ओराशी बाळगून नव्हतो की आम्हाला असे पक्ष पाठिंबा देतील. आम्ही आमचं काम करत राहिलो, नेटाने काम केलं आणि त्याला लोकांनी मग हे काम करू शकतात आणि त्या नेत्यांनी नंतर आम्हाला पाठबळ देऊन आता आमची नक्कीच ताकद इथं वाढलेली आहे. काल तटकरे साहेबांची सभा सासगावला झाली, पलीकडच्या पंचायत समितीच्या गणात झाली, परंतु तुमच्या प्रभागामध्ये साहेब काही प्रमुख लोकांच्या घरी गेले होते, काही प्रमुख नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. त्याचा कितपत फायदा होईल असं वाटतंय? साहेब आल्यामुळे ताकद किती वाढली? आज जर का तुम्ही माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेबांबद्दल जर का बोलायचं झालं तर तो आभाळा एवढा आमचा नेता आहे. आज एवढं मोठं दुःख ते अजितदादा पवार हे जसे राष्ट्रीय अध्यक्ष होतेच पक्षाचे, पण तटकरे साहेबांचा जो त्यांना लाभलेला सहवास होता तो तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. ती राजहंसाची जोडी आणि त्यातून एक राजहंस मात्र अचानकपणे निघून गेला आणि असं दुःख ते बाजूला सारून या मतदारसंघामध्ये आज कार्यकर्त्यांना गाठी भेटी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद इथं त्यांनी नक्कीच वाढवलीच, पण जो जनसामान्यामध्ये जे काय भीतीचं सावट होतं का सुधाकर भाऊ घारे आमचे नेते यांच्यावर सुद्धा जो आकस्मिक प्रसंग जो ओढावला गेला, लादला गेला आणि त्यांना त्या ज्या पद्धतीनं गुंतवलं गेलं, तर लोकांनी आशा सोडली होती की कोणता मोठा नेता इथं येईल आणि आपल्याला धीर देईल. पण सर्व कठीण प्रसंग, दुःखद प्रसंग बाजूला सारून साहेब आले आणि सगळ्यांचीच मनं त्याच्यामुळे खंबीर झाली असं मी म्हणेन. तुम्ही जी जिल्हा परिषदेची निवडणूक होती त्या निवडणुकीचे जे उमेदवार होते नरेश पाटील, त्यांना तुम्ही असाल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती लढले होते आणि त्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे गेले होते आणि ती निवडणूक त्यांनी जिंकली होती. तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते या जिल्हा परिषद प्रभागातले असतील ज्यांनी नरेश पाटलांचं तेवढंच काम केलं होतं. विशेष म्हणजे ज्यांच्या विरोधात काम केलं होतं, ज्यांच्या विरोधात ती निवडणूक झाली होती, ते भाई शिंदे आणि नरेश पाटील आता एकत्र आहेत. दोन मोठे नेते एकत्र आलेत, एक मोठी ताकद समोर आहे. कसं वाटतं, काय आव्हान वाटतं दोघांचं? नाही, ताकद मोठी आहे की खोटी आहे ती जनता ठरवेल. तुम्ही कोणते पण इक्वेशन कधी पण लावाल, जुळवाल तर त्याला काय अर्थ नसतं. प्रामाणिकपणाला पण काहीतरी मला असं वाटतं महत्त्व असायला पाहिजे. आज आम्ही 2000 पासून घड्याळ चिन्हाचं काम हे घट्टपणे आम्ही आमच्या उराशी बाळगून ते चिन्ह ठेवलेलं आहे आणि आज 2026 आहे. इतका प्रदीर्घ काळ भले आम्ही कोणती पदं भूषवले असतील नसतील, पण ज्या कोणीही प्रतिनिधीला, मग ती लता पवार असेल, मग बंधू मलवारे असतील, विजयदादा पाटील असतील, त्याचप्रमाणे आता नरेशदादा पाटील असतील, ही जी लोक या 36 विभागातून गेली, काही सीट्स आल्या, काही सीट्स गेल्या, पण प्रत्येक वेळी कोणतंही दुःख मनात न बाळगता त्याच उमेदीने आम्ही उभे राहिलं. सुख आणि दुःखात या पक्षाला मी जवळून बघितलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं मला काय असं वाटत नाही की कोण मोठं आणि कोण छोटं. आणि एक मी आवर्जून सांगेन, कोणीही जन्माला येतो तेव्हा लगेचच त्याला काय तो मुख्यमंत्री होतो, कोणता मंत्री होतो किंवा सरपंच होतो किंवा उपजिल्हाध्यक्ष होतो असं काय नाही. त्याला प्रदीर्घ कालावधी हा लोटावा लागतो, तिथं जनसामान्यामध्ये जाऊन काम करावं लागतं, तेव्हाच एखादा माणूस हा उदयास येत असतो. त्याचप्रमाणे आता जर काही निवडणूक होईल त्याच्यामधनं जनता ठरवेलच. जर का खरोखर मी काम केलं असेल चांगलं किंवा लोकांना असं वाटत असेल की नाही हा होतकरू आहे, तर मला लोक नक्कीच मतदान करतील आणि निवडून देतील. भाई शिंदे यांच्यासोबतचा तुमचा राजकीय संघर्ष अनेक वर्षापासूनचा आहे. म्हणजे जसं तुम्ही 2000 पासून म्हणताय, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना ती पूर्वीची एकत्रित शिवसेनेत भाई शिंदे होते, तेव्हापासूनचा हा संघर्ष आहे. आणि भूषण पाटील सारखा एक सर्वसाधारण कुटुंबातला एक तरुण उभा राहतो आणि भाई शिंदे सारखे, भाई शिंदे हे काय लहान नाव नाहीये निश्चितपणे. रायगडच्या राजकारणात भाई शिंदेचं नाव मोठं आहे. त्यांच्यासमोर एक भूषण पाटील सारखा एक तरुण उभा राहतो आणि संघर्ष करायची तयारी ठेवतो. कशा पद्धतीने लोकांचं सहकार्य मिळेल,
तुमच्या गावातल्या लोकांची नेमकी भूमिका कशी आहे? कारण खानाव आणि भाई शिंदे एक संघर्ष सगळ्यांनी या अगोदर सुद्धा पाहिला, राजकीय संघर्ष म्हणतोय मी, तो संघर्ष आता आपण पुन्हा बघतोय. कशा पद्धतीचं समर्थन मिळताना आपल्याला दिसतंय? कसं आहे, आमच्या गावामध्ये बरेच तरुण मंडळी आहेत, त्यांना माहिती आहे 397 सारखे केस आमच्या गावावरती महिलांसकट आदरवाडी, कल्याण आदरवाडी जेल आहे तिथं सर्वांना टाकण्यात आलं. आणि त्यांनी 397 म्हणजे काय कलम असतो हेच आम्हाला माहिती नव्हतं. तेव्हा मला असं वाटते PI गवस म्हणून कोणतरी होते. अशोक गवस. आणि आम्हाला इथं सांगण्यात आलं का अशी अशी भांडण तुम्ही इथं म्हणजे काय झालंय तुमची वादविवाद, म्हणजे काहीच नाही, एकदम छोटंसं जो राजकीय संघर्षामधून वाद होता तो झाला. तर आम्हाला असं वाटायला असेल काहीतरी, काही ज्ञात नव्हतं. आम्हाला त्यांनी बोलवलं तिथं फसून का बाबा तुम्ही इथे या पोलीस स्टेशनला, तुमच्यावरती एक असा, आता आम्ही काय केलंच नव्हतं कोणी, त्याच्यामुळे सगळी मुलं आम्ही तिथं पोलीस स्टेशनला गेलो. आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर लगेच आम्हाला पिंजऱ्यात टाकण्यात आलं. आणि पिंजऱ्यात टाकून लगेच आम्हाला एक 4 दिवस खालापूर, ही पहिलीच प्रक्रिया होती आमच्या आयुष्यामध्ये. आणि मी तेव्हा सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा करत होतो. आमच्या सर्वांचंच आयुष्य कुठेतरी तिथं डिस्ट्रॉय झालं. म्हणजे जर का मी ह्याच्यातनं शिकून कुठेतरी गेलो असतो, आता ती बहुतेक मुलं कोण अमेरिकेला आहे, कोण नेदरलँडला आहे, तो कोण जद्द्याला आहे, तिथं दोहाला आहे, कोण दुबईला आहे. मग अशी ती पोरं, प्रत्येकजण संघर्ष करू शकत नाही. मी संघर्ष केला, टिकलो, त्याच्यामुळे इथपर्यंत पोचलोय. आता काय होईल ते मायबाप जनता ठरवेल, कोण खरं ना कोण खोटं येत्या तुम्हाला 9 तारखेला दिसेल. आपण मागे जी मुलाखत केली होती त्याच्यामध्ये आपण पाण्याचा प्रश्नाचा एक उल्लेख केला होता, त्यांच्या गावातल्या पाणी योजनेवरती आपण बोललो होतो. त्यानंतर तुम्हाला समाज माध्यमांवरती ट्रोल करण्यात आला. एक व्हिडिओ मी सुद्धा तो पाहिला की पाणी, नळाला पाणी येतंय, कोणतरी मुलगा उभा आहे आणि मग भूषण पाटील चुकीच्या पद्धतीने बोलतात किंवा खोटे आरोप करतात असं दाखवण्याचा एक प्रयत्न होता. नक्की वस्तुस्थिती काय आहे आणि जे तुम्ही म्हणला होता ते बरोबर आहे की ते सांगतात ते खरं आहे? नाही, काय आहे, ट्रोलिंगला घरामध्ये AC मध्ये बसून तुम्ही माध्यमं चालू शकता. जनतेची जर का तुम्हाला खरोखर प्रश्नाची जाण असेल तर तुम्हाला स्वतः तिथं उतरून त्या जनतेचे प्रश्न तुम्हाला सोडावे लागतात. आता जी पाण्याची टाकी तुम्हाला दाखवली त्याला नळ किती होते? 5-6 नळ होते. म्हणजे याचा अर्थ तेच आहे ना का घरामध्ये तर पाणी नाही. दाखवलं असतं तर घरातला एखादा नळ दाखवला असता, दुसऱ्या घरातला एक नळ दाखवला असता. अजून सार्वजनिक कंपनीचे जे झोराबेची कंपनी आहे त्या कंपनीत दिलेलं ते पाणी, ते कोणत्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या माध्यमातून पोचलेलं ते पाणी निश्चितच नाही. ते तुम्हाला त्यांच्या गावातले तुम्ही जर का फिरलात तर नक्कीच ते सांगतील, त्याच्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही. पण आपण केलेली कामं, गावातलीच कामं जर का तुम्हाला एवढी लागतात तर तुम्ही जिल्ह्याचे उपाध्यक्ष होतात, तुमची कामं अगणित पाहिजेत. तुमचे जर का करोडो रुपयाचा 110 काय बोलतात ते, काय हजारो कोटीचा तोंडाला येईल ते बरळतात ती लोक. पण तसं काय तर काय चित्र कुठं काय दिसतच नाही लोकांना. 9 वर्षात जो माणूस मतदारसंघात कोणत्या सुखदुःखात फिरला नाही त्याने विकासाच्या गप्पा कराव्यात. काम करणारा नेता नाहीये, हा काम काढणारा नेता आहे. एवढं मी या माध्यमातून. एकीकडे तुम्ही काम त्यांनी केलं नाही असं म्हणताना त्यांच्याकडनं तर वारंवार असे दावे केले जातात की मी उपाध्यक्ष असताना अमुक गावात पाणी योजना आणली, या गावात रस्ता केला, हे केलं ते केलं, अशा प्रकारचे दावे ते वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना करतायत. काय सत्यता आहे? म्हणजे कसं आहे, शासकीय ज्या योजना आहेत त्या तुमच्या कार्यकाळात येतात, त्या राबवल्या जातात. ते शासकीय कर्मचारी आहेत तेच तुम्हाला सांगतात, त्या पद्धतीने त्या होत असतात. ते सगळ्यांना माहिती आहे. ज्यांनी ह्याच्यामध्ये राजकीय प्रवासातून आपले कार्य केलेले आहेत त्यांना सर्वांना जी गोष्ट ज्ञात असते, त्याच्यामध्ये काय नौखं नाही. पण तुम्ही एखादी भरीव कामगिरी जर का करता जी लोकांच्या लक्षात राहण्याजोगी असते, अशी ती भरीव कामगिरी जर का असेल तर मग मात्र निश्चित तुमचं नाव कुठेतरी काढलं जातं. पण जर का तुम्ही कार्यकाळ तुमचा जो उपाध्यक्ष असताना केलं होतं, मग तुम्ही 2017ला मला वाटतं निवडणूक झाली, मग तेव्हा तुमचा पराभव काय झाला? हाच तर 2026 आहे. हे प्रश्नांची उत्तर तुम्हाला तेव्हाच भेटलीत 2017ला. आता तुम्हाला ओरडण्याची गरजच नाही ना. जे तुम्हाला कसं आहे, बोलणाऱ्याची माती पण मला असं वाटतं विकली जाते. इथं काय पण विकायला बसलेत. म्हणजे एवढं त्यांच्यात अंगात कला आहे आणि ती अंगात कला जी आहे ना त्याच्यानेच ते राजकारण चांगल्या पद्धतीने करतात असं मला वाटतं.
नाही पण आता तुमच्याकडून जे काय आरोप केले जातात किंवा ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय सतत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले, विरोधक घाबरले आहेत आणि त्यामुळे आम्हाला बदनाम करण्याच्या साठी ह्या गोष्टी सगळ्या पसरवल्या जातात. खोट्या पद्धतीने हे सगळं लोकांसमोर आणलं जात आहे. आरोप कोणी केले? मी तर कोणताच आरोप नाही केला. जे आहे ते सत्य सांगतोय. आरोप करण्याचं कारण काय? आणि बदनाम करण्याचा तर दुरान्वय संबंधच नाही कोणाचा. अहो, त्यांच्या पक्षाचीच लोक हे आम्हाला जेव्हा स्टेजवरती त्यांचं भाषण असतो तर त्यांना असं होतंय का भाषण संपतोय कधी आणि आम्ही फोन करून सांगतोय कधी. अरे का या माणसाला बोलताना स्वतःला पण काही वाटत नाही का मनाला? म्हणजे जे बोलतात खोटं बोल पण रेटून बोल, हे कसं काय त्यांना सुचतं? यांनी ही जी प्रशिक्षण आहे ते कुठं घेतलंय याचा मात्र त्यांना म्हणजे प्रश्नच पडतो. कारण का त्यांच्या बरोबर असतात, कधी बोलत नाही, पण जेव्हा स्टेज त्यांना भेटतो, एखादा बोलण्याची संधी, नामी संधी भेटते, तेव्हा ती नामी संधी सोडत नाही, ते मात्र रेटून काढतात. नाही आता मध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला होता, तुम्ही सुद्धा पाहिला असेल, आमची राम लक्ष्मणाची जोडी आहे. तर खरं म्हणजे तो खुलासा करण्यासाठी ती बातमी होती खुलाशाची, की माझा आणि नरेश पाटलांचा काही वाद झाला नाही. अर्थात तशा प्रकारच्या बातम्या कुठे आल्याच नव्हत्या. म्हणजे वाद झाला अशा बातम्या आल्याच नव्हत्या, तरी खुलासा दोघांनी केला होता. म्हणजे नरेश पाटलांनी केला होता आणि बाई शिंदेनी केला होता. नक्की काय प्रकरण आहे आणि राम लक्ष्मण म्हणजे नक्की काय काय नक्की भानगड आहे? आता कसं आहे, त्यांना निवडणुका दोघांना एक संघ लढायच्या असतील, तर मला काय प्रकार झाला तो मला तर काहीच त्याच्याबद्दल माहिती नाही. मी माध्यमातून, प्रसार माध्यमातून ती बातमी बघितली. आम्ही राम लक्ष्मण आहोत. खरं तुम्हाला तरी पटते का ही गोष्ट, का ते राम लक्ष्मण असू शकतात? बरोबर. यांनी आतापर्यंत याचे जे कोण असो राम लक्ष्मण, तो स्वतःचे सख्खे भाऊ हे राम लक्ष्मण असू शकतात. तर काय असेल तर त्याला त्याच्याबद्दल बोलावं का माझा हा लक्ष्मण आहे, म्हणजे त्यांचा कोण बाळा त्याला म्हणतो तो लक्ष्मण आहे. त्यांना ती कशी वागणूक देतात हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे या कंपन्यांमधून. जर तू बाहेर जा, तू इथं आतमध्ये यायचा नाही, या सगळ्या गोष्टी ते आता कसं आहे, हा आताचा जो काळ आहे तो फक्त निवडणुकीचा आहे. लगेच मी त्याबद्दल बोलले का लगेच ते बोलते नाही आमचा भाऊ चांगला आहे, लगेच तो येऊन प्रसार माध्यमावर पुढे बोलायची त्याला काही संधी द्यायचं काही कारण नाही. पण त्यांना जी अपमानास्पद जी वागणूक भेटते, तर आपल्या भावांना, सख्या भावांना तुम्ही लक्ष्मण बनवा, त्यांच्याबरोबर नीट राहा. उगाच काय कलियुगातला रामायण काढायची काही गरज नाही ना तुम्हाला. राम आहे ना कोण लक्ष्मण आहे. जेव्हा तुम्ही लोकांना सांगता का आमचं नातं असं आहे, ते सांगणेच हा मोठा खोटारडेपणा आहे असं मला वाटतं. तर आता रामाने वनवास भोगला होता, तर ह्या तुम्ही जसं म्हणताय तसा हे जे काही रामायण सुरू आहे कलियुगातलं, त्यात राम वनवासाला जाईल काय? आता राम वनवासाला जाईल का नाही ते आता जनता ठरवेलच, कारण 9 वर्ष तर त्याला झाली. आणि जर का आता जनतेने ठरवलं तर ही 5 वर्ष, म्हणजे त्यांना असं वाटतंय का मला लोकांनी राम म्हणावं, तर मग त्याची पण त्यांनी तयारी ठेवली. भाई शिंदे सुद्धा रामाच्या भूमिकेत असतील तर ते सुद्धा वनवासाला जाऊ शकतात, आणि नरेश पाटील जरी रामाच्या भूमिकेत असतील तर त्यांच्या सुनबाई उभ्या आहेत. दोघांपैकी दोन्ही जरी रामाच्या भूमिकेत असतील असं म्हणून दोघेही वनवासाला जातील. कार्यकाळ तेवढाच झालाय. आता स्वयंघोषित राम आणि लक्ष्मण आहेत, त्याबद्दल मी काय बोलावं, ते स्वयंघोषित आहेत ना. भूषण पाटील, विकासाचे अनेक प्रश्न आहेत. मधल्या काळात जिल्हा परिषद सदस्य असलेल्या नरेश पाटील त्यांना पण सभापतीपदाची संधी मिळाली होती, पण त्यांच्याकडून सुद्धा म्हणावी तशी कामं झालेली नाहीत. पाण्याचे विशेष म्हणजे योजना खूप मोठ्या प्रमाणात रखडल्यात. तुमचे कार्यकर्ते आहेत नितीन तवले, त्यांनी रंगा आणि बिल्ला अशी 2 नाव घेतले ना, तर कोण आहेत ते नितीन पाटील सांगतील. पण ठराविक लोकांना नरेश पाटलांच्या काळात सुद्धा कामं दिली गेली होती आणि त्यामुळे योजना अर्धवट आहेत, योजनांची कामं पूर्ण झाली नाहीत. पाण्यासारखा एक मोठा प्रश्न, आता तुमचा हा सगळा ग्रामीण भाग आहे, पलीकडचा सासगाव पंचायत समितीला औद्योगिक पट्टा असल्यामुळं काही अडचणी येत नाही, पण आपला भाग जरा ग्रामीण आहे. तर पाण्याचा मोठा प्रश्न आहे, तो कशा पद्धतीने सोडवला जाईल? आणि ज्या पद्धतीने रंगा आणि बिल्लालाच त्यांनी मोठं केलं, तसं भूषण पाटील किंवा श्रद्धा सागरे निवडल्यानंतर असं ठराविक लोकांना मोठं करणार नाहीत ना. नाही, आम्ही रखडलेल्या योजना पूर्ण करू. आम्ही तसं करणार नाही ना, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा कोणत्या ह्याच्यात आमचा हस्तक्षेपच नाही. तुम्ही पण जर का तुमच्या कानावरती आला असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही सूचित करू शकता का नाही तुम्ही इथे अशी अशी गोष्ट केली होती. पण आमचं कोणत्याही कंपन्यांमध्ये अजून काही असतील गोष्टी त्याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नाही. स्वतंत्र ग्रामपंचायतीला स्वतंत्र अधिकार राहावेत. ग्रामपंचायती त्याच्यासाठी स्थापन झाले. पण येणारा जो इंटरफेअर वाढलेला आहे, जो ग्रामपंचायतीमधून जो आता तुम्हाला दिसतोय, तो कुठेतरी चुकीचा आहे. जे सरपंच आहेत ते हातबल झालेले दिसतात.
जे उपसरपंच आहेत ते पण हातबल झालेले आहेत, ग्रामसेवक हातबल झाले, सर्व प्रशासकीय यंत्रणा सुद्धा हातबल झालेली आहे. कुठंतरी हा जो दबाव हा वाढत चाललाय, तो जर का वाढवायचा नसेल तर मायबाप जनतेला मी विनंती करेन की तुम्ही आम्हाला या निवडणुकीमध्ये ताकद द्या. ह्या ज्या गोष्टी आहेत ती थांबवण्याची खरोखर गरज आहे आणि त्याच्यातूनच पुढचा युवक हा चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये असेल किंवा त्याच्या रोजगाराच्या प्रश्नामध्ये घडवला जाईल घडला जाईल असं मला वाटतं. आता विधानसभेची जी निवडणूक झाली त्या सुधाकर घरे अपक्ष या मतदारसंघातून निवडणूक लढले. तुम्ही असाल अंकित साखरे असतील आणि चांगलं काम मतदारसंघात केलं. ग्रामीण भागात सुधाकर घरे यांना मताधिक्य होतं चांगलं. दुसरीकडे नारंगी एमआयडीसीच्या प्रकरणात तुम्ही उपोषण केलं होतं. अगदी थेट विद्यमान आमदारांच्या भाषेचं नाव माध्यमांच्या समोर सुद्धा तुम्ही घेतलं होतं आणि उपोषण सुद्धा केलं होतं. त्यामुळे भूषण पाटील आणि अंकित साखरे दोन टार्गेट विद्यमान आमदारांचे निश्चित असू शकतात की कुठल्याही परिस्थितीत हे निवडून आले नाही पाहिजेत. त्या पद्धतीने जसं तुम्ही म्हणताय की ज्या कंपन्यांमध्ये किंवा ज्या काही दादागिरीच्या गोष्टी चालतात किंवा जशा पद्धतीने सगळं आम्हालाच पाहिजे अशा पद्धतीने जे काही सुरू आहे ते थांबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय किंवा तुम्ही लढताय, परंतु तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत पराभूत करायचं, तुम्हाला जिंकूच द्यायचं ना, अशा पद्धतीने आमदार सुद्धा ताकद लावतात दिसतात. त्याचा काय परिणाम होईल? कोणाला काय वाटतंय त्याच्यासाठी मी निवडणूक ही लढत नाही. कोण काय विचार करतोय त्याच्यासाठी मी निवडणूक लढत नाही. तो मला कोणत्या पद्धतीने दबाव आणतोय, तो कोणाला भेटतोय, तो कोणत्या पद्धतीचं राजकारण करतोय त्याचं त्यांनी करावं. त्याला ते लगलाभ आहे. मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचं गरज नाही. कोणालाही आपण विजयी करण्यासाठी मला स्वतः लढावं. त्यांनी लढायचं आहे ना तर मग त्यांचे जे उमेदवार आहेत या गाण्यातले त्यांना विजयी करण्यासाठी लढायचं आहे. हा मला पराभव करण्यासाठी त्यांनी लढायचं नाही असं माझं म्हणणं आहे. मला पराभव करण्यासाठी लढण्यापेक्षा त्यांना तुम्ही ताकद देऊन त्यांना विजयी करण्यासाठी लढा. त्याला काय म्हणतात? सत्कर्म म्हणतात. आणि जे तुम्ही आता बोललात का तुम्हाला पराभव करण्यासाठी ते म्हणजे कोणत्याही याला जातील, ते दुष्कर्म झालं. आता जर का त्यांच्या मनातच असेल काय हे करायचा तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण मायबाप जनता यांना माहिती आहे का माझ्यासारखा मुलगा हा 100मधून एकच म्हणजे ह्या टोकाचा संघर्षापर्यंत पोचतो. आणि तो जर का कुठेतरी कोलमडला, कॉलॅप्स झाला तर मग ती समाजाची जी हानी आहे ती मला असं वाटतं न भरून निघणारी. ते माझं एकट्याचं नुकसान नाही, ते संपूर्ण समाजाचं नुकसान आहे आणि ते समाजाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो, मी या निवडणुकीमध्ये म्हणजे असं कोणत्या टोकाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत नाही. जे आहे ते जनतेसाठी आणि अहोरात्र मी मेहनत करतोय फक्त जनतेच्या प्रश्नांसाठी. बाकीचं असं काय तोडामोडीचं जे तुम्ही बोललात त्यामध्ये मला काय जास्त घुसायचं नाही, त्या डीपमध्ये मला जायचं नाही. जे काय ते जनता ठरवेल आणि जनता जनार्दन मला नक्कीच जे मी केलेलं जे कामं असतील त्याचं फलित देईल असं मला वाटतं. श्रद्धा साखरे जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहेत आणि त्या ओबीसी प्रवर्गातून येतात आणि मधल्या काळात असा एक प्रचार विरोधकांकडून खरं तर केला जात होता की आपण एका जनरल जागेतून ओबीसी महिलेला का निवडून द्यायची. म्हणजे त्या खाली अजित देशमुख पंचायत समिती लढतायत जे नरेश पाटील यांच्यासोबत होते. तुम्ही सुद्धा नरेश पाटलांसोबत काही काळ होतात. एक मत पाटील आणि एक मत देशमुख अशा प्रकारची चर्चा होती आणि त्याच्यावरती खूप प्रतिक्रिया आल्या. लोकांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. तो जो काही प्रकार खाली सुरू होता खालच्या वार्डामध्ये तो इथं खानाव पंचायत समितीच्या वार्डात तशाच पद्धतीचा सुरू आहे का? आणि श्रद्धा साखरे यांना त्याचा काही फटका बसेल असं वाटतंय का? कसं आहे माहिती आहे का, एखादा माणूस त्याचं कार्य करतो तो त्या पक्षातून त्यांना तिकीट मिळालं आहे. ते कोणत्या असं काय सगळे पक्ष एका ठिकाणी बसत 5-6 पक्ष आणि मग ठरवतात काही तिकीट असं काय आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांची भरीव कामगिरी जे अंकित साखरे आहेत त्यांनी केलेली आहे. श्रद्धा साखरे या पंचायत समितीला जेव्हा निवडणूक लढल्या होत्या तेव्हा पण त्या ओपन कॅटेगरीमधूनच लढल्या होत्या. तेव्हा पण ते काय ओबीसी कॅटेगरीतून लढल्याच नाही. तेव्हा त्यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलाच ना. तेव्हा त्यांचं मताधिक्य तुम्ही बघा. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या प्रचाराचा मुद्दा आहे मग तो तुम्हाला सांगितला जाईल. तो तुम्ही किती खरा मानायचा किती खोटा मानायचा तो तुमच्या मनावरती आहे. कारण तुमचं स्वतंत्र राजकारण आहे ते प्रत्येकाचं स्वतंत्र मत आहे. त्यांनी ठरवायचं की आपण काय करायचं ते. त्याच्यामुळे मला असं काय वाटत नाही. ते त्यांच्या कार्यातून मोठे झालेले आहेत. पक्षांनी त्यांना तिकीट दिलेले आहे. त्याच्यामध्ये काय जातीवादीचा काही विषय येत नाही. जर का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना घड्याळ चिन्हावरती जर का एबी फॉर्म दिला असेल दिलाय आणि ते उभे आहेत म्हणजे याचा अर्थ नक्कीच ना त्यांनी केलेलं त्यांचं कार्य.
त्यांना विरोध पण कुठं नाही. यांना विरोध झालेत सगळ्यांना, आम्हाला कोणालाच विरोध झाला. मी जरी या गाण्यातून उभा आहे, मला कोणाचा विरोध आहे? यांचे 3-3, 4-4 तुम्ही हे बघितले असेल इच्छुक उमेदवार, हो. पण त्यांना त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता. त्यांना त्यांनी पाठिंबा दिला नाही. ते म्हणतात नाही मीच जी संकल्पना आहे ती कुठेतरी मोडायला पाहिजे. भूषण पाटील, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वीपासून तुम्ही काम करताय. अर्ज दाखल झाला, प्रचार झाला, शेवटचे 2 दिवस खूपच महत्वाचे आहेत. म्हणजे आता आज आपण बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस खूप महत्वाचे आहेत. हे 2 दिवस जर का नीट सांभाळले तर मग निकाल आपल्या बाजूने निश्चितपणे असेल. उमेदवार त्या पद्धतीने काळजी घेतच असतो. तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता आणि 2 दिवस हे कसे जातील, काय कशा पद्धतीने, म्हणजे काय भावना आहेत, काय वाटतंय नक्की? राजकारण काय 2 दिवसाचं ठीक आहे. आता एक या राजकीय यंत्रणेमुळे तुम्ही तो भाग बोलता, पण मला असं वाटतंय का प्रदीर्घ काळ तुम्ही जर का लोकांच्या मनामध्ये असाल आणि लोक तुम्हाला जर का स्वीकारणार असेल तर त्यांचं मत हे तेव्हाच निश्चित झालेलं असतं. त्यांच्या मनामध्ये तुमचा ठसा तेव्हाच उमटला गेलेला असतो. 2 दिवसांनी तो काय बदल होत नाही. आणि जर का 2 दिवसांनी असा बदल होत असता तर अशा बरेच धनाढ्य लोक जे आहेत ती या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये उतरले असते, रिंगणात उतरले असते आणि रिझल्ट आपल्या बाजूने लावून घेतला असता. 2 दिवसाचं राजकारण कधीच नसतं. राजकारण हे तुम्हाला वर्षानुवर्ष, अहोरात्र, रात्रंदिवस लोकांच्या मनावरती राज्य करूनच करता येतं, या मताचा तर मी आहे. भूषणराव, 2 दिवसांवरती मतदान आलंय, काय मतदारांना आवाहन कराल? सध्या साखर जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहे आणि तुम्ही खाली पंचायत समिती निवडणूक लढताय. या प्रभागातील किंवा हा जो काही खाना पंचायत समितीचा गण आहे त्या गणातील मतदारांना नेमकं काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढंच सांगेन की तरुण आहोत, होतकरू आहोत. आतकरगाव गटामधून सौभाग्यवती श्रद्धा अंकित साखरे या उमेदवार आहेत घड्याळ चिन्हावरती. खानाव्या गणावरती मी भूषण सूर्यकांत पाटील या घड्याळ चिन्हावरती मी उमेदवार आहे. दोघंही प्रशासनाचा दोघांनाही चांगला दांडगा अनुभव आहे. आमच्या पाठीमागं भक्कमपणे नितीनदादा सावंत असतील, माननीय श्री सुधाकर भाऊ घारे असतील, माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब असतील, यांचा आमच्या डोक्यावरती हात आहे. नक्कीच या राजकारणामध्ये आम्ही 20% राजकारण आणि 80% समाजकारण करून या विभागाला न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू. तर हे होते भूषण पाटील, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून, गरीब कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता. गेली काही दिवस संघर्ष करतोय आणि संघर्षातून इथवर पोहोचून पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जातोय. 2 दिवसानंतर मतदान आहे. शून्य मतदार या मतदारसंघातील योग्य उमेदवार म्हणून आपल्याला ज्या उमेदवाराला मतदान करायचे ते करतीलच, परंतु एक तरुण जर का राजकारणात पुढे जात असेल तर त्याला संधी दिली पाहिजे, अशा प्रकारच्या भावना आहेत आणि मतदार योग्य तो निर्णय घेतीलच. भूषणराव, परवा मतदान आहे. तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपण या ठिकाणी थांबतोय.